नेहमी आपण पांढरा शुभ्र उपमा करतो, पण आज आपण तोच उपमा अगदी वेगळ्या पद्धतीने मस्त लुसलुशीत, मऊ, छान लालसर रंगाचा आणि अजिबात चिवट न होता कसा करायचा ते बघणार आहोत. आहे ना अगदी वेगळ्या पद्धतीचा, दिसायला बघा किती छान मस्त दिसतो आहे. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण मस्त अचूक प्रमाणासहित मऊ लुसलुशीत टोमॅटो रवा उपमा करणार आहोत. नाश्ता सेंटर मध्ये मिळतो त्यापेक्षाही दिसायला छान अगदी वेगळ्या पद्धतीचा उपमा करणार आहोत. त्यासोबत इथं मी अगदी साधी सोप्या पद्धतीची हिरवी चटणी सुद्धा केलेली आहे. उपमा मऊ लुसलुशीत आणि अजिबात चिकट होऊ नये यासाठी मी काही टिप्सही सांगितलेले आहेत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला आपल्याला उपमा करण्यासाठी रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथं गॅसवर मी कढई गरम करायला ठेवून घेतलेली होती आणि इथं मी पाऊण कप रवा घेतलेला आहे. इथं मी जो जाड रवा मिळतो तो घेतलेला आहे. आपण नेहमी त्याला उपम्यासाठी वापरतो तोच रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा नसेल तर बारीक रवा घेतला तरी चालेल, पण त्याचा पाण्याचा अंदाज आपला थोडाफार कमी जास्त होऊ शकतो. रवा व्यवस्थित मंद आचेवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला त्याचा रंग वगैरे चेंज करायचा नाही. थोडासा रव्याला सुगंध यायला लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता आपला रवा छान भाजून झालेला आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि त्याला आता थंड करून घेणार आहे. आता आपण उपम्यासाठीचे लागणारे साहित्य बघून घेणार आहोत. तर इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत, त्या कट करून घेतलेल्या आहे. तर इथं मी गाजर घेतलेले आहे. तर गाजर असं बारीक तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे. गाजर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त घेऊ शकता. नंतर एक लाल मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे. 1 इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या त्या बारीक कट करून घेतलेल्या आहे. नंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. नंतर अर्धी वाटी वाटाणे घेतलेले आहे. तर आता हे सगळ्या भाज्या आपण अशा कट करून घ्यायच्या आहे. इथं मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटोंचे जाडसर फोडी करून घेतलेले आहेत. त्यांची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटोंची अशी पेस्ट केल्यामुळे आपल्या उपम्याला छान लालसर कलर येतो आणि उपमा छान दिसतो. आता आपण हे साहित्य कट करून घेतलेले आहे. आता आपण टोमॅटोची प्युरी करून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मिक्सरच्या जारमध्ये मी कट करून घेतलेले टोमॅटो टाकून घेणार आहे आणि त्यासोबत इथं अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहे. त्यामुळे प्युरीला आणखीनच लाल रंग छान येतो. आता मी हे बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर आता इथं बघू शकता मी इथं टोमॅटोची बारीक प्युरी करून घेतलेली आहे आणि बघा किती छान मस्त कलरही आलेला आहे. आता आपलं सगळं साहित्य तयार आहे. आता आपण उपमा कसा करायचा ते बघून घेऊया. तर त्यासाठी इथं कढई गरम करायला ठेवून घेतलेली आहे. नंतर त्यामध्ये मी 1 ते 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तूप टाकल्यामुळे उपम्याला खूप छान स्वाद येतो. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा सफेद उडदाची डाळ, अर्धा चमचा चना डाळ टाकून घ्यायची. नंतर 2 चिमूटभर हिंग टाकून घ्यायचे. आता त्यांना थोडंसं परतून घ्यायचंय. परतल्यानंतर त्यात 6 ते 7 काजूचे 2 भाग करून ते टाकून घ्यायचे. आता हे व्यवस्थित सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे. हे सगळं साहित्य तेलात परतत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. मोठ्या आचेवर हे साहित्य परतायचं नाही. आता बघा आपलं हे सगळं साहित्य मस्त असं भाजलं गेलेलं आहे. आता त्यामध्ये मी आल्याची पेस्ट, लसूण, थोडासा कढीपत्ता आणि नंतर आपण कट करून घेतलेली लाल मिरची टाकून घ्यायची. आता हे एक वेळा व्यवस्थित परतून घ्यायचंय. परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा व्यवस्थित मंद आचेवरती तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडासा त्याचा रंग चेंज होतो तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की आपण त्यामध्ये आता राहिलेलं गाजर आणि वाटाणे टाकून घेणार आहोत. तर यांना सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते थोडंसं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत परतायचं. तुम्ही यामध्ये अजून दुसऱ्या भाज्या ज्या तुम्हाला आवडत असतील त्याही टाकून घेऊ शकता. आता मी यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. अगदी अर्धा चमचाच टाकायची. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेते आणि व्यवस्थित आता परत थोडंसं परतून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त शिजवत बसायचं नाही, तर थोडंसं परतायचं आहे. आणि नंतर आता आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि तिलाही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाज्या सगळ्या एकसारख्याच शिजल्या जातात. आता मी त्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ देऊन घेणार आहे. आता बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर भाज्या व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत, मस्त मऊसूत झालेल्या आहेत. आता मी त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर आता इथं पाण्याचा अंदाज फार महत्वाचा आहे. तर इथं मी पाऊण कप रवा घेतलेला होता, तर त्यासाठी इथं मी 2.5 ते 3 कप पाणी घेणार आहे. पण सुरुवातीला मी 1.5 कप पाणी टाकून घेणार आहे आणि रवा टाकल्यानंतर लागेल तसं पाणी आपण टाकून घेऊ. मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता आपल्याला पाण्याला
छान उकळी आणून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण उपम्यासोबतची चटणी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर त्यासाठीचं इथे मी साहित्य घेतलेलं आहे। तर इथं मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला होता, तो घेतलेला आहे। तुम्ही सुकं खोबऱ्याऐवजी ओलं नारळही घेऊ शकता। अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून ते घेतलेले आहेत। नंतर इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। नंतर इथं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची। तर त्यासाठी इथं मिक्सरच्या जारमध्ये मी हे सगळं साहित्य एक एक करत टाकून घेते आणि आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। तुम्ही चटणी पातळ घट्ट जशी तुम्हाला हवी असेल त्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचंय। तर इथं मी मध्यम स्वरूपाचीच ही चटणी तयार करून घेते। तर त्यासाठी इथं मी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे। आता बघू शकता ही चटणी वाटून आपली तयार झालेली आहे आणि मी एका बाउलमध्ये तिला काढून घेते। आता थोडंसं मी मिक्सरच्या जारमध्ये पाणी टाकून तेही टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला आपल्या चटणीवर तडका द्यायचा आहे। तर त्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि 2 सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि तयार केलेली फोडणी आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची आहे। एकदम छान लागते चटणी। तुम्ही एक वेळा या पद्धतीने चटणी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। तुम्ही फोडणी न देता अशीच प्लेन चटणी सुद्धा याबरोबर सर्व करू शकता। मी यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं, त्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही चटणी तयार करत असताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ टाकून घेऊ शकता। तर बघा आपल्याला या पद्धतीची चटणी तयार हवी। आता आपली चटणी तयार आहे आणि इकडे पाणी सुद्धा छान उकळतंय। आता त्यामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत। तर पाण्याला छान उकळी आल्यानंतरच रवा टाकायचा। तर थोडा थोडा करत असा रवा टाकायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याला असं फिरवत जायचं। रवा टाकत असताना चमचा अजिबात बंद करायचा नाही, नाहीतर रव्याच्या गुठळ्या होतात। तर त्यासाठी असा चमचा हलवत राहायचा आणि रवा व्यवस्थित मिक्स करत चालायचा, म्हणजे गुठळ्या होत नाही आणि रवा छान मिक्स होतो पाण्यामध्ये। आता बघू शकता रवा छान मिक्स झालेला आहे, पण मला हे थोडंसं कोरडं वाटतंय। त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं। तर साधारण मी 1 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून घेते। थंड पाणी अजिबात यामध्ये टाकायचं नाही, तर गरम करूनच नंतर हे पाणी टाकायचं। केव्हा केव्हा रवा जर थोडा जुना असला तर पाणी जास्त शोषून घेतो आणि फार जुना रवा नसेल तर त्याला पाणी कमी लागते। तर त्यासाठी अगोदर कमीच पाणी टाकायचं। सुरुवातीला जर जास्त पाणी टाकून दिलं तर रव्याने पाणी नाही शोषलं तर रवा आपला जो उपमा आहे तो चिकट होतो। तर त्यासाठी ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे। आता मी टाकून घेतलेलं पाणी रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं याला चांगली वाफ देऊन घेणार आहे। आता बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर आपला हा जो उपमा आहे तो व्यवस्थित मस्त शिजला गेलेला आहे आणि किती सॉफ्ट मऊसूत असा झालेला आहे आणि कलर बघू शकता तुम्ही याला किती भारी आलेला आहे। एकदम मस्त परफेक्ट कलर आलेला आहे, अजिबात चिकट नाही किंवा कडक नाही आहे। तर एकदम परफेक्ट असा आपला हा उपमा इथं तयार आहे ना। अगदी वेगळ्या पद्धतीचा आपला हा उपमा। मी त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी वरतून थोडंसं साजूक तूप टाकून घेते। त्यामुळे उपमा हा मस्त चवीला छान लागतो आणि एकदम लुसलुशीत येतो आणि थोडीशी मी वरतून कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। त्यामुळे याला एवढी छान भारी टेस्ट लागते ना। तर तुम्ही एक वेळा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि उपमा केल्यानंतर मला कसा झाला तोही कमेंट करून नक्की सांगा। आता मी व्यवस्थित याला एक वेळा परतून घेते आणि मी इथं गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता उपमा किती आपला मस्त दिसतोय आणि मी त्याला आता एका बाउलमध्ये काढून घेते, त्याला सर्व करून घेते। तर एकदम खाण्यासाठी तयार आहे आपला उपमा। जर तुम्ही या पद्धतीने नसेल केला तर करून बघा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडेल। आता मी त्याला एका प्लेटवर सर्व करून घेते। तर आपला टोमॅटो रवा उपमा तयार आहे। एकदम दिसायला खूप सुरेख आणि एकदम चविष्ट असा उपमा आपला तयार आहे। तर तुम्हाला मी आता चमच्यामध्ये दाखवते। तर बघू शकता आपला उपमा किती मस्त मऊ लुसलुशीत झाला आहे, अजिबात चिवट चिकट वगैरे झालेला नाही आहे आणि असा गरमागरम उपम्यासोबत अशी चटणी सर्व करून घ्यायची। तर तुम्ही एक वेळा मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तुम्ही अशा उपम्यासोबत अशी चटणी सर्व करू शकता। सकाळच्या नाश्त्यासाठी आपण नेहमी तोच उपमा बनवतो, तर अशा वेगळ्या पद्धतीचा उपमा एक वेळा नक्की ट्राय करून बघा। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।